नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहूयात 9th क्लास याच्यामध्ये पार्ट सेकंड मधील फर्स्ट चॅप्टर आहे आपला बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री। बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री मधले दोन आपले याच्या अगोदर तासिका झालेले आहेत आणि या दोन तासिकेमध्ये आपण काय काय अभ्यास केला आहे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे पॉइंट, लाईन सेगमेंट हे कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत। याच्या अगोदरही ते आपण आपल्या याच्या अगोदरच्याही स्टँडर्ड मध्ये ते आपल्याला झालेलं आहे। नंतर आपण पाहिलं होतं नंबर लाईन, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स आणि डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स साठी आपण कोणता फॉर्म्युला जनरल यूज केला होता, लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, राइट। आणि नंतर बिटवीननेस, ओके। देन this betweenness and distance between two points, then this concept depend upon question number 4, and question number 4 is on a number line points A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8, find distance AB considering all possibilities, okay। म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तीन पॉइंट्स दिलेले आहेत A, B, C आणि या तीन पॉइंट्स मधील आपल्याला AC पॉइंट मधला डिस्टन्स दिलेला आहे, BC मधील डिस्टन्स दिलेला आहे आणि फाइंड आउट करायचे AB मधील डिस्टन्स। परंतु ते फाइंड आउट करत असताना त्यांनी आपल्याला काय सांगितलंय ते ऑल पॉसिबिलिटीज अप्लाय करायच्या आहेत। म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मी बिटवीननेस मधल्या ज्या पॉसिबिलिटी सांगितलेल्या आहेत त्या पॉसिबिलिटीज आपल्याला अप्लाय करायच्या आहेत। सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण काय म्हणणार की पॉसिबिलिटी फर्स्ट। नाउ स्टार्ट दिस एक्झाम्पल। पॉसिबिलिटी फर्स्ट, फर्स्ट पॉसिबिलिटी काय असणार आहे याच्यामध्ये, फर्स्ट पॉसिबिलिटी इज मी काय म्हणते याच्यामध्ये की पॉइंट B is a between point A and C, म्हणजे पॉइंट B हा A आणि C च्या कसा आहे दरम्यान आहे आणि ते एक्सप्लेन करण्यासाठी किंवा आपल्याला इझिली समजावं यासाठी आपण काय करूया एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया आणि याच्यामध्ये पॉइंट A and C, ओके। पॉइंट AC मधील डिस्टन्स आपला आहे 10 आणि BC मधील डिस्टन्स आहे आपलं 8। सो सॉरी BC मधील डिस्टन्स आहे 8, so BC is equal to 8, AC is equal to distance असेल आपला 10 आणि फाइंड आउट करायचे आपल्याला AB मधील डिस्टन्स। सो डिस्टन्स ऑफ लार्जर सेगमेंट कोणती असेल AC is equal to distance of AB plus distance of कोणतं असेल BC, okay। that means distance of AC, put the value AC is equal to 10, distance of AB unknown आहे as it is ठेवा and second distance of BC दिलेला आहे 8। so distance of AB is equal to 10 plus 8 minus 8, so distance of AB is equal to 2 unit। then distance of AB is equal to आपल्याला किती मिळालेला आहे 2 युनिट मिळालेला आहे। म्हणजे ज्यावेळेस B हा पॉइंट AC च्या दरम्यान असेल त्यावेळेस डिस्टन्स किती मिळाला आपल्याला 2 युनिट। ही फर्स्ट पॉसिबिलिटी झाली। आता याच्यानंतर आपण पाहूया पॉसिबिलिटी सेकंड। पॉसिबिलिटी सेकंड मध्ये काय येईल पहा। आता याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करूया की पॉइंट C इज अ बिटवीन अ पॉइंट A B। सो या नंबर लाईन मध्ये आपण काय कन्सिडर करूया पॉइंट A आणि B जे आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत हे पॉइंट आणि याच्यामधला पॉइंट कोणता असेल C पॉइंट असेल। सो AC चा डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे त्यांनी AC चा डिस्टन्स दिलेला आहे 10 आणि आपल्याला कशाचा डिस्टन्स काढायचा आहे AB चा डिस्टन्स काढायचा आहे। AC is equal to 10, BC is equal to किती दिलेला आहे आपल्याला 8 आणि टोटली फाइंड आउट AB जे की आपल्याला माहित नाही अननोन आहे, ठीक आहे। सो डिस्टन्स ऑफ AB is equal to distance of AC plus distance of CB। distance of AB unknown, distance of AC, ये डिस्टन्स ऑफ AC किती दिलेला आहे आपल्याला 10, डिस्टन्स ऑफ BC किती आहे 8, सो डिस्टन्स ऑफ AB is equal to 18 युनिट।
म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पॉसिबिलिटी मध्ये तुम्हाला दोन्ही पॉसिबिलिटीज लक्षात आलेली असतील, फर्स्ट पॉसिबिलिटी आणि सेकंड पॉसिबिलिटी. याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की या दोन्ही पॉसिबिलिटीज मध्ये नुसार काय सांगता येईल, एबीचं डिस्टन्स एकतर 2 युनिट असेल किंवा एकतर 18 युनिट असेल. ठीक आहे, हे एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. चला आता याच्यानंतर आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 6. चला आता एक्झाम्पल नंबर 6 मध्ये आपल्याला काय दिलेलं त्यांनी पाहूया. Then example number 6. If 6 starting sketch proper figure and write the answers of the following questions. Then question first, if A dash B dash C, that means B is between point AC and length of AC is equal to 11, length of BC is equal to 6.5, then length of AB is equal to question mark, जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता याच्यामध्ये पहा इथे आपल्याला लेंथ ऑफ दिले, याच्या अगोदर आपण डिस्टन्स पाहिलं होतं. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एखादी सेगमेंट दिलेली असेल आणि या सेगमेंट मधील आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे. उदाहरणामध्ये आपल्याला AB दिलेला आहे, नंबर लाईन मिळाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला A B C D समथिंग कितीही पॉइंट्स असतील आणि याच्यामध्ये जे तुमचे आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे, ते डिस्टन्स फाइंड आउट करत असताना डिस्टन्स म्हटल्यानंतर आपले पॉइंट सेपरेट घेतो आपण, डिस्टन्स ऑफ A C. ठीक आहे, आणि लेंथ म्हणजे सेगमेंट ऑफ ए सी. सो डिस्टन्स ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय असेल, हे पॉइंट सेपरेट असतील ए कॉमा सी, आणि लेंथ म्हटल्यानंतर लेंथ ऑफ ए सी म्हणजे सेगमेंटची आपल्याला काय काढायची आहे, लेंथ काढायची आहे, असं त्याचं मीनिंग होतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण लेंथ घेतो त्यावेळेस इथे कॉमा येणार नाही. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या. चला आता आपण मेन एक्झाम्पलला सुरुवात करूया. चला या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले आहे, स्केच प्रॉपर फिगर. आता स्केच प्रॉपर फिगर म्हणजे त्यांनी दिलेल्या एक्झाम्पल नुसार आपल्याला स्केच करायचं आहे. काय सांगितले त्यांनी, इफ पॉइंट बी इज बिटवीन पॉइंट ए सी, दॅट मीन्स काय सांगितले याच्यामध्ये आपल्याला की बी हा पॉइंट कशाच्या दरम्यान आहे, ए आणि सी च्या दरम्यान आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की बीसी ची लेंथ किती दिली आहे, 6.5 दिलेली आहे. एसी ची लेंथ आपल्याला होल लेंथ दिलेली आहे 11 आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे एबी ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. स्केच प्रॉपर फिगर, याच्या अगोदर आपल्याला स्केच काढणं कंपल्सरी नव्हतं, पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून पण फक्त मी तुम्हाला स्केच म्हणजे प्रॉपर नंबर लाईन नुसार पॉइंट ड्रॉ करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. स्केच काढल्यानंतर स्केच कशी काढली सर्वांच्या लक्षात असेल. पहा याच्यामध्ये बी हा पॉइंट ए आणि सी च्या दरम्यान घेतलेला आहे. जे आपल्याला लेंथ दिली, एसी ची लेंथ 11 दिली आहे 11, बीसी ची लेंथ 6.5 घेतली. आता काढायची आपल्याला काय, एबी ची लेंथ काढायची आहे. सो लेंथ ऑफ टोटल लेंथ सेगमेंटची घेऊयात. एसी इज इक्वल टू कोणत्या दोन सेगमेंटची लेंथ मिळून आपल्याला एसी ची लेंथ मिळालेली आहे, तर लेंथ ऑफ एबी प्लस लेंथ ऑफ बीसी. राइट, लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. लेंथ ऑफ AC माहिती आहे, ठेवा पुट करा. लेंथ ऑफ AB अननोन आहे, ऍज इट इज पुट ठेवा. लेंथ ऑफ BC 6.5. ओके, सो लेंथ ऑफ AB इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू वन साइड घ्या -6.5, हे प्लस व्हॅल्यू कडे जाताना काय होईल, मायनस होईल. सबट्रॅक्शन करा. सो लेंथ ऑफ AB म्हणून लेंथ AB ची लेंथ आपल्याला किती मिळेल, 5. नीट 1/7 4.5 युनिट. युनिट दिलं असेल ठेवा, नसेल दिलं तर युनिट हे घ्या. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता याच्यामधील सेकंड एक्झाम्पल्स आपण पाहूया. इथपर्यंत सर्वांचं लिहून झालं असेल तर एक्झाम्पल सेकंडला आपण सुरुवात करूया. एक्झाम्पल सेकंड आहे आपलं, चला तर याच्यामध्ये क्वेश्चन सेकंड आपण सुरुवात करूया. क्वेश्चन सेकंड मध्ये आपल्याला काय दिले, इफ
r dash s dash t and length of st is equal to 3.7, length of rs is equal to 2.5, then length of rt is equal to question mark, म्हणजे length of rt आपल्याला काढायची आहे. So sketch r t in between point s. टोटल आपल्याला st ची लेंथ दिलेली आहे. st is equal to 3.7 and rs is equal to 2.5. ओके, आणि आपल्याला फाइंड आउट करायची आहे टोटल लेंथ rt is equal to. So length of rt is equal to length of rt ही होल जी सेगमेंट आहे ती कोणत्या दोन सेगमेंट पासून बनलेली आहे, तर लेंथ ऑफ rs प्लस लेंथ ऑफ st पासून बनलेली आहे. सो लेंथ ऑफ rt as it is length of rs 2.5 plus length of st 3.7. So length of rt is equal to, addition करा 5 plus 7 12 1, so 6.2 unit. 6.2 unit. Length of rt आपल्याला किती मिळाले, 6.2 unit. Then example, last example, example number 3. If x dash y dash z and length of xz is equal to 3 into root 7, length of xy is equal to in root 7, then length of yz is equal to length of yz ची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. स्केच. सो x z xy root 7 yz फाइंड आउट करायचे आपल्याला, आणि टोटल लेंथ आपल्याला कशाची दिलेली आहे, xz ची 3 into root 7. सो लेंथ ऑफ होल सेगमेंट कोणत्या सेल xz इज इक्वल टू लेंथ ऑफ कोणत्या दोन सेगमेंट पासून ही xz बनलेली आहे, राइट, xy प्लस लेंथ ऑफ yz. सो xz 3 into root 7 is equal to length of xy root 7 plus length of yz unknown आहे as it is ठेवा. So length of yz constant value वन साइड ला घ्या, unknown value वन साइड ला घ्या. याच्यामध्ये root 7 ची व्हॅल्यू लेफ्ट साइड ला घेत असताना प्लस ची व्हॅल्यू मायनस होईल. सो 3 into root 7 minus root 7. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला इन्सर्ट मधल्या म्हणजे कनिष्ठ संख्या दिलेल्या असतील तर याच्यामध्ये रूट 7 आणि रूट 7 याचा कोएफिशिएंट 3 आहे. या रूट 7 ला कोएफिशिएंट नाही म्हणजे याचा कोएफिशिएंट किती असणार आहे, 1 असणार आहे. ओके, सो सबट्रॅक्शन होत असताना याच्यामध्ये काय मिळेल रे, कोएफिशिएंटचं सबट्रॅक्शन होईल. 3 - 1 2 रूट 7 ॲज इट इज मिळेल आपल्याला युनिट. ओके, सो लेंथ ऑफ yz आपल्याला किती मिळालेला आहे, 2 into root 7 युनिट. या पद्धतीने आपले क्वेश्चन नंबर 6 हा काय झालेला आहे.